नमस्कार, स्वागत आहे तुमचं कृषी जागरणमध्ये पॉवर्ड बाय स्टील इंडिया आणि मी प्रतीक्षा काकडे. पाहूया बातम्यांचा वेगवान आढावा. त्याआधी नजर टाकूया आजच्या टॉप हेडलाईन्सवर. पुण्यात 17 जानेवारीपासून मिलेट महोत्सव, कृषी पणन मंडळांकडून महोत्सवाचे आयोजन. बांबू लागवडीसाठी शेतकऱ्यांना मिळणार 7 लाख रुपये अनुदान. रविकांत तुपकरांनी रेल्वे रोको आंदोलनाचा दिला इशारा. तुरीचा भाव वाढण्याची शक्यता. अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता. पाहूया या संदर्भात सविस्तर बातम्या. कृषी पणन महामंडळाच्या वतीने आयोजित मिलेट म्हणजे पौष्टिक तृणधान्य महोत्सव 2024 चे उद्घाटन 17 जानेवारी रोजी पणन मंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते पुणे येथे होणार आहे. गणेश कला क्रीडा रंगमंच स्वारगेट पुणे येथे 17 ते 21 जानेवारी दरम्यान या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. पण मंडळामार्फत दरवर्षी उत्पादक ते ग्राहक थेट विक्री या संकल्पनेअंतर्गत विविध महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. विक्री व्यवस्थेमधील मध्यस्थांची संख्या कमी करून शेतकऱ्यांना योग्य बाजारभाव आणि ग्राहकांना रास्त दरात चांगल्या गुणवत्तेचा शेतमाल मिळावा हा यामागील उद्देश आहे. या महोत्सवामध्ये राज्याच्या विविध भागातून तृणधान्य उत्पादक, तृणधान्य प्रक्रियेमध्ये कार्यरत असणारे बचत गट, सहकारी संस्था, शेतकरी उत्पादक कंपन्या, स्टार्टअप कंपन्या सहभागी होणार आहेत. या उत्पादकांना सुमारे 50 स्टॉल उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बांबू उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी बांबू उत्पादक शेतकऱ्यांसाठी बांबू लागवड केल्यास 7 लाख रुपये हेक्टर अनुदान देण्याची घोषणा केली आहे. मागील काही दिवसांपासून सरकारने शेतकऱ्यांसाठी बांबू लागवड वाढवण्यासाठी विविध योजना आखल्या होत्या. बांबू लागवडीमुळे पर्यावरणाला मोठा फायदा होईल असा सरकारचा विश्वास आहे आणि याशिवाय शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळेल आणि हवेचा दर्जाही सुधारेल आणि यामुळे सरकारच्या या योजनेमुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण दिसून येते. महाराष्ट्र शासन शेतकऱ्यांना बांबू लागवडीसाठी प्रोत्साहन करत आहे. शेतकऱ्यांनी बांबूची लागवड केल्यास त्यांना हेक्टरी 7 लाख रुपये अनुदान दिले जाणार आहे. मुंबईत झालेल्या पर्यावरण शाश्वतता शिखर परिषदेत मुख्यमंत्री शिंदे यांनी ही माहिती दिली. या कार्यक्रमात विविध देशातील संशोधक आणि बांबू तज्ञ सहभागी झाले होते. या कार्यक्रमाला राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, गोदरेज उद्योग समूहाचे नादिर गोदरेज आणि पर्यावरण व हवामान बदल विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे उपस्थित होते. मागील काही महिन्यांपासून आपण शेतकऱ्यांसह रस्त्यावर लढत आहोत. मात्र निवडणूक अभियान राबवणारे मुख्यमंत्री असो व अन्य सत्ताधारी नेते असो त्यांना डोळ्यात शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यासाठी सवड नाहीये. यामुळे आमचा संयम संपला आहे. येत्या शुक्रवारी म्हणजे 19 तारखेला रेल्वे रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी दिलाय. जिल्ह्यात मिसळवाडी येथे शनिवारी तारीख 13 रोजी रात्री शेतकरी, कष्टकरी, मजूर व तरुणांचा परिवर्तन एल्गार मेळावा झाला आणि यावेळी गावकऱ्यांनी तुपकर यांना लोकसभा निवडणुकीसाठी 1 लाख रुपये लोकवर्गणीचा धनादेश दिला. यावेळी तुपकर यांनी नवीन आंदोलनाची घोषणा केली. तुपकर म्हणाले, झोपलेल्या सरकारला जागे करण्यासाठी शुक्रवारी जिल्ह्यातील मलकापूर रेल्वे स्थानकावरून मुंबई, दिल्ली, गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या रेल्वे गाड्या अडवून शेतकऱ्यांची ताकद सरकारला दाखवणार आहे. मागील ऑक्टोबरपासून सोयाबीन, कापूस उत्पादकांच्या मागण्यांसाठी विविध टप्प्याने आंदोलन करायचा देखील इशारा त्यांनी दिलाय. तूर उत्पादकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. तूर हे महाराष्ट्रासहित देशातील अनेक राज्यांमध्ये उत्पादित होणारे एक मुख्य पीक मानले जाते. याची शेती खरीप हंगामामध्ये मोठ्या प्रमाणात केली जाते. राज्यातील बहुतांश जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे या पिकावर अवलंबित आहे. मात्र सध्या स्थितीला तुरीचे भाव दबावत असल्याचं पाहायला मिळतंय. परंतु गेल्या काही महिन्यांपासून तुरीचे दर 10,000 रुपये प्रति क्विंटल पर्यंत पोहोचले होते. सध्या त्या स्थितीला मात्र बाजारभाव मोठा दबाव पाहायला मिळत आहे. पावसाने तुरीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने उत्पादनात घट होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि यामुळे बाजारात तुरीची आवक कमी असणार आहे. त्यामुळे पुढील काही दिवसातच तुरीचे दर 11,000चा टप्पा गाठण्याची शक्यता व्यापारी व अभ्यासकांनी वर्तवली आहे. येणाऱ्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जाते. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या बजेटमध्ये शेतकऱ्यांना मोठा दिलासा देण्याची शक्यता आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार केंद्र सरकार पीएम किसान सन्मान निधी योजनेत वाढ करण्याची तयारी करत आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मोदी सरकार धमाका करण्याच्या तयारीत आहे. केंद्र सरकार 2,000 रुपयांचे 4 हप्ते अथवा 3,000 रुपयांचे 3 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याच्या तयारीत आहे. तर महिला शेतकऱ्यांच्या खात्यात याहूनही अधिक लाभ देण्याचा विचार करण्यात येत आहे. या वृत्तानुसार महिला शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसान अंतर्गत 10,000 ते 12,000 रुपये जमा होऊ शकतात. तर बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. तसंच कृषीच्या वेगवान बातम्या पाहण्यासाठी आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कृषी जागरण मराठी चॅनलला सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका. नमस्कार.